या हा सांगा काय सरप्राईज आहे? अरे सांगतो शेठजी. पहिल्यांदा तुम्ही इथे सगळं विसरून निवांतपणे बसा तर खरं. हो ठीक आहे. हा बसला? काय वाटतंय? बसला. मग सांगा आता. बागा ब्रिंग अलॉंग. ओके. आय सर. आधी तुमचं तोंड तिकडे करा आणि डोळे बंद करा. आता हे काय डोळे कशाला बंद करायचे? नट्टू काका. शेठजी प्लीज ओबे द ऑर्डर्स. प्लीज डोळे बंद करा ना. चला. अरे काय तोंडाने वाजंत्री वाजवतोय? शेठजीचे डोळे बंद आहेत. डोळे उघडा. हे काय? मोबाईल. अरे ते तर मला पण दिसतंय, पण सरप्राईज म्हणून मोबाईल कशाला दाखवतोय? कारण हेच तर सरप्राईज आहे. अरे काय बोलतोयस बाबा? काही कळत नाहीये. काहीतरी कळेल असं बोल ना. समजावतोय. बागा शूट. ओके नट्टू काका. शेठजी ह्या टिटो मोबाईल कंपनी वाल्यांनी आपल्याला 1000 मोबाईल विकत घ्यायची एक्सक्लुझिव्ह ऑफर दिली आहे आणि आपण घेऊन टाकली. काय? 1000 पीस? शेठजी पूर्ण मुंबईमध्ये एवढा स्वस्त आणि एवढा चांगला मोबाईल फक्त गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असणार. आम्ही एक्सक्लुझिव्ह ऑर्डर घेतली आहे. हा मोबाईल घ्यायला लोक इथे येतील, त्यामुळे आपले कस्टमर पण वाढतील आणि फायदा पण वाढेल. 2000चा मोबाईल आपल्याला फक्त 1500 पडलाय. 1500चा एक मोबाईल असे 1000 पीस म्हणजे 15 लाखांची इन्व्हेस्टमेंट. अरे इतके 1000 मोबाईल कधी विकणार नट्टू काका? आपल्याला तर हे पण माहिती नाही की हे विकले जाणार की नाही. शेठजी तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही बघाच मोबाईल धडाधड विकले जातील. एक मिनिट बाबा, तू शांत राहा ना. नट्टू काका कंपनीला सांगून टाका आम्हाला ही ऑफर नकोय म्हणून. पण शेठजी आम्ही तर हो म्हणून सांगितलंय. काही हरकत नाही. अजून माल आला नसेल ना, तो यायच्यात नाही म्हणून सांगा ना भाऊ. पण शेठजी माल तर ऑलरेडी आलाय. काय? सी देअर. नट्टू काका बागा, मला ना नक्की अंदाजा होता की माझ्या गैरहजेरीमध्ये तुम्ही दोघं काहीतरी गोंधळ घालणार. पण एवढा मोठा गोंधळ घालाल असा अंदाज नव्हता मला. गडबड नाहीये शेठजी. ऑफर चांगली आहे म्हणून आम्ही दोघांनी हे मोबाईल खरेदी केले. अरे 1000 मोबाईल आहेत नट्टू काका, कधी विकले जाणार? विकले जातील शेठजी, नक्कीच विकले जातील. थोर मोठे बोलून गेले ना, देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. अरे भाऊ, धंदा फक्त देवाच्या भरोश्यावर नाही चालत. डोकं लावावं लागतं, कष्ट करावे लागतात. मला काही नाही माहित नट्टू काका, तुम्ही हा सगळा माल परत पाठवून द्या. सॉरी शेठजी. काय सॉरी? त्यांच्या ऑफरची ही अट आहे की एकदा दिलेला माल परत नाही घेतला जाणार. काय? अरे नट्टू काका बागा, हे काय केलं तुम्ही दोघांनी? एवढं मोठं नुकसान केलं. अरे चिंता नका करू शेठजी. आम्ही मार्केटमध्ये या मोबाईलची डिमांड आणि विक्री या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. हा फायद्याचा सौदा आहे शेठजी. आपले मोबाईल असे विकले जातील. अरे तुमच्या डोक्यात ही गोष्ट घुसत का नाहीये? 1000 मोबाईल आहेत नट्टू काका, 1000 मोबाईल. डोंट वरी शेठजी, माल लवकरात लवकर विकला जाईल. अच्छा, लवकरात लवकर म्हणजे तुम्ही किती वेळ पकडत आहात? 2-3 महिने. अच्छा ठीक आहे, आपण 3 महिने धरून चालू. 3 महिन्यात 1000 मोबाईल म्हणजे एका महिन्याचे 333 मोबाईल. तुम्ही गडा इलेक्ट्रॉनिक्सचा सगळा इतिहास चाळून बघा नट्टू काका. आपण फुल सीझन मध्ये, ते पण चांगल्या कंपनीचे मोबाईल एका महिन्यात जास्तीत जास्त 50 विकलेत आणि तुम्ही 333 ची गोष्ट करताय.
अरे बावळटासारखं काम केलं तुम्ही दोघांनी. नट्टू काका आपलं छोटं दुकान आहे, मोठा मॉल थोडीच आहे की 3 महिन्यात 1000 मोबाईल विकले जातील. पण शेठजी, अरे पण काय नट्टू काका, मार्केटमध्ये रोज नवीन नवीन मोबाईल येत असतात, रोज नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, रोज लोकांची आवड निवड बदलते. म्हणून तर आपण कुठल्याही एका गोष्टीचा एवढा मोठा स्टॉक करून नाही ठेवत. शेठजी, थोर मोठे सांगून गेले आहेत ना की नकारात्मक विचार करण्यामुळे आपली सगळी कामं नकारात्मक होतात. ए भाऊ, आता तुझ्या मोठ्या हुशार माणसाचं. अहो शेठजी, तुम्ही माझं बोलणं ऐकून तर घ्या. अहो, आपण हा फोन 1-2 गिरायका व्यतिरिक्त आपण होलसेलरला पण देऊ शकतो. आपण दुकानात या मोबाईलचे मोठमोठे पोस्टर लावूयात, या मोबाईलची पब्लिसिटी करूया, लोकांना चांगली ऑफर देऊ. थोडक्यात या मोबाईलला आपण मार्केटमध्ये गरम करून टाकू. हो, आम्ही सगळा हिशोब करून ठेवला आहे. 1000 मोबाईलवर आपल्याला 3 लाखांचा फायदा होईल. अच्छा, कसं काय? मी तुम्हाला समजावून सांगतो शेठजी. एका मोबाईलची किंमत आहे 2000 रुपये. आपल्याला एक पीस पडलाय 1500ला. आपण याला विकूयात 1800 मध्ये. तर एका पीस मागे आपल्याला मिळतील 300 रुपये आणि 1000 पीस मागे आपल्याला मिळतील पूर्ण 3 लाख रुपये. अरे शेख चिल्ली, 3 लाखांचा फायदा तेव्हाच होईल ना जेव्हा 1000 पीस विकले जातील. अरे विकले जातील शेठजी. चला निघा, जा दुकानात जा, दुकान सांभाळा. मलाच काहीतरी विचार करावा लागेल. बोला ना मेहता अरे साहेब. बोलायचं तर तुला आहे जेठालाल. सिंगापूरच्या ट्रिप नंतर शॉप मध्ये पहिला दिवस कसा चाललाय? अरे पहिला दिवस नुसता नाही चालला, मला मारून चाललाय. काय म्हणतोय जेठालाल, सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाहीये मेहता साहेब. काय ठीक नाहीये, जरा सांग तर मला. काय सांगू मेहता साहेब, कधी कधी मला ना वाटतं की तुमच्यासारखी नोकरी करत असतो ना तर बरं झालं असतं. मला टेन्शन तरी नसतं. कामावरून सुट्टी घेऊन फिरायला जायचं, मग परत यायचं आणि परत नोकरीत रुजू व्हायचं. नोकरी चालू. इथे धंद्यात एक टेन्शन संपलं नाही की दुसरं टेन्शन चालू. ठीक आहे जेठालाल, पण झालं तरी काय? नट्टू काका आणि बागाने काहीतरी गोंधळ घातला. अजून कोण असू शकते? अरे मग त्यांनी काय केलं, जरा सांगशील का? जाऊ दे, सोडा ना मेहता साहेब. यात तुम्ही माझी काहीच मदत नाही करू शकणार. बाण धनुष्यातून सुटलाय. अरे काय बोलतोय जेठालाल, धनुष्य काय, बाण काय, तू शब्दांच्या आड लपतोय. सांग तरी, नट्टू काका आणि बागाने केलं काय? अरे भाऊ, मला न विचारता याने एका कंपनीकडून विकण्यासाठी 1000 मोबाईल घेतले आहेत. बोला, 1000 मोबाईल एकत्र? मग कसलाही विचार न करता एवढी मोठी गुंतवणूक केली. आता 1000 मोबाईल कधी विकले जाणार आणि कधी माझे पैसे सुटणार? नाही नाही, प्रॉब्लेम तर आहे. पण जेठालाल, तू सगळी गोष्ट मला विस्तृत सांग ना, तर आपण विचार करू शकतो की काय करायला पाहिजे. मेहता साहेब, आता डिटेल मध्ये सांगायच्या अवस्थेत नाहीये मी. आपण एक काम करूया, संध्याकाळी सोडा शॉपवर भेटलो ना की सगळं एकदम सविस्तर सांगतो तुम्हाला. ठीक आहे? ठीक आहे, पण तोपर्यंत डोकं शांत ठेव, टेन्शन घेऊ नकोस. भेटूया आपण रात्री सोडा शॉपवर. ओके, ठीक आहे.